समर्थ नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी मस्त चटपटीत असं पटकन बनणारा नाश्ता बनवते. 1 वाटी त्यासाठी रवा घेतला आहे. हा रवा मी थोडा वेळ बाजूला ठेवते. इथे एक मी भांडा घेतला आहे, त्यामध्ये 1 वाटी दही घेतलं आहे. हे दही घालून घेते, थोडंसं फेटून घेते मिक्स करून. त्यामध्ये हा रवा घालून घेते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. खूप छान असा नाश्ता बनतो आणि झटपट बनतो, जास्त वेळ पण नाही लागत. इथे आता थोडंसं दही घट्टसर झालं आहे रवा घातल्यावर. आता मी पाणी घालून घेते. दहीची वाटी होती त्यातच पाणी घातलं, परत एकदा मिक्स करून घेते. जास्त पातळ पण नाही करायचं आहे, थोडं घट्टसर, अजून थोडं सुकेल ते नंतर जसं रवा पाणी शोषून घेईल तसं. आता मी काय करते, झाकण लावते आणि 10 मिनटासाठी ठेवून देते तसंच रवा भिजायसाठी. इथे 10 मिनटं झाली, रवा मी भिजत ठेवलेला आणि परत एकदा मिक्स करून घेते ढवळून. आता बघा कसं घट्ट झालं आहे, रवा छान असा भिजला गेला आहे. तर त्यामध्ये मी एक कांदा चिरून घेतला, छोटा कांदा आहे तो घालून घेते. थोडी शिमला मिरची, एक गाजर मी किसून घेतलं आहे तेही घालून घेते. टोमॅटो जास्त असेल मोठा तर अर्धा टोमॅटो घ्या, छोटा असेल तर 1 घालू. इथे 2 हिरव्या मिरच्या त्या पण आम्ही बारीक कापून घेतले, त्याही घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, कसं असेल रवा त्याप्रमाणे अंदाजाने घालून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घालते, जास्त नाही घालत आहे. लाल तिखट एकदम पाव चमचापेक्षा पण कमी. परत एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित असं. मीठ आणि भाज्या इथे आता थोडं पाणी कमी वाटतंय तर थोडंसं मी अजून पाणी घालून घेते. आधी एकदम जास्त पण नाही घालायचं, थोडंसंच घालून घ्यायचं आहे. ह्याला तर व्यवस्थित 2-3 मिनटं फेटून घ्यायचं असं मिक्स करून. थोडं घट्ट वाटतं, एखादा चमचा फक्त पाणी घालते आणि मिक्स करून घेते. इथे मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतला. थोडंसं इनो घालते, एकदम पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे. इनो नसेल घालायचं ना तर मग खायचा सोडा घातला तरी चालेल. थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. हे एकदम नंतर घालायचं, शेवटी जेव्हा आपण बनवायला घेणार तेव्हाच घालते मी. घालून घेतलं आहे आता आणि परत एकदा मिक्स करून घेतलं. आता जाऊया गॅसकडे. इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे. छोटंसं कसं असेल ना पॅन ते घ्यायचं आणि एखादा चमचा फक्त तेल घालायचं, जास्त पण नाही. ते आता तेल गरम झालं, थोडीशी मोहरी घालून घेते, एकदम थोडी, जास्त पण नाही घालायची. आणि थोडंसं जिरं, तीळ पाहिजे तर तीळ घालून घ्या. आणि हे मिश्रण फक्त थोडंसंच घालायचं आहे. गॅस कमी ठेवायचा आणि झाकण ठेवून शिजवून घेते. इथे 1 ते 2 मिनटं झाली मी झाकून ठेवलेलं. बघायचं जरासं आणि परतून घेते मी. आता झाकण नाही ठेवायचं, दोन्ही बाजूने मस्त असं आलटून पलटून शेकून घ्यायचे. तेव्हा दोन्ही बाजूने मी आलटून पलटून असे शेकून घेतलं आहे शिजवून आणि छान असं आपले नाश्ता तयार झाला आहे. आता असंच मी दुसरं पण घालून घेते. थोडंसं तेल घातलं, थोडेसे तीळ घातलं ना तरी पण छान वाटतं. जिरं घातलं थोडंसं आणि हे घालून घेते, मिश्रण घालते. झाकण ठेवून हे पण आता मी असंच बनवून घेते. 1 वाटी रव्यापासून मस्त असं नाश्ता तयार झाला आहे. भरपूर होतं आणि लगेच होतं, जास्त वेळ पण नाही लागत. आणि तुम्ही ना याच्यामध्ये एखादा चमचा बेसन घातला तरी छान वाटतं. घालून बघा एकदा आणि रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू, धन्यवाद.